Good afternoon, students. Welcome to our today's biology lecture. Today we are going to study chapter number 2, Systematics of Living Organism. In this chapter, we have to study the following points like first point is the concept of systematic taxonomy and classification. Then second one is the type of classification. Third one is the taxonomic categories. Fourth, nomenclature. Fifth, five kingdom classification system. Sixth, silent features of five kingdoms. Then viruses and virions, and last point is the lichens. Now, first point is the concept of systematics, taxonomy, and classification. First of all, we see some introductory part of the systematics of living organism. We all are know there are so many living things present on the earth. That means plants and animals. Commonly we say organisms. तुम्हा सर्वांना माहीत आहे की पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे आणि या जीवसृष्टीमध्ये महत्त्वाचे दोन भाग आहेत, ते म्हणजे प्राणी आणि वनस्पती. त्या प्राणी आणि वनस्पतींची संख्या जर तुम्ही बघितली तर प्रचंड अशी संख्या आहे आणि प्रत्येक प्राणी आणि वनस्पती याच्यामध्ये विविधता आहे. देर इज अ डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी मीन्स विविधता. बरेच प्रकार आहेत, प्राण्यांचे असतील, वनस्पतींचे असतील. तर या सर्व प्रकारांमध्ये आपण त्यांच्या जर कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, म्हणजेच त्यांची गुणवैशिष्ट्य बघितली, तर प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य ही वेगळी आहेत. काही गुणवैशिष्ट्य सारखी आहेत, बरोबर. याच्यामध्ये खूप विविधता आहे. तर हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत, मग प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील, या प्रत्येकाला आपण काहीतरी नाव दिलेलं आहे, बरोबर. तर या नावावरून आपण त्यांना ओळखतो. पण हेच जर आपण त्यांना नावं दिली नाहीत तर आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकणार आहे का? नाही. उदाहरण घ्या. आपल्या क्लासमध्ये समजा तुम्ही 100 मुलं आहात, बरोबर. त्यातल्या कुठल्याच मुलाला जर आपण नाव दिलं नाही तर एखाद्या पर्टिक्युलर मुलाला एखाद्या शिक्षकांना बोलवायचं असेल तर ते बोलवू शकतील का? नाहीत बोलवू शकणार. मग तुम्ही काय म्हणणार की आपण काय म्हणणार की ब्ल्यू शर्ट, बरोबर, असं काहीतरी बोलवावं लागेल. मग त्यामध्ये ब्ल्यू शर्ट घातलेले बरेच जण असणार. तर ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, ह्या अडचणी येऊ नयेत म्हणून आपण काय करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण नेमिंग करतो, नाव देतो काहीतरी. तसं प्रत्येक ॲनिमल आणि प्रत्येक प्लांट यांना नेमिंग केलं जातं, नाव दिलं जातं, त्यांना एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये बसवलं जातं आणि हे सर्व बसवल्यानंतरच आपण त्यांना ओळखू शकतो. तर हे सगळी जी ही सिस्टीम आहे, या सिस्टीमलाच आपण काय म्हणतोय, सिस्टमॅटिक्स. आपल्या चॅप्टरचं नावच ते आहे, सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, मग ते प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील, या दोघांनाही एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये किंवा एका विशिष्ट ग्रुपमध्ये बसवणं, याला काय म्हटलं जातं, सिस्टमॅटिक्स असं म्हटलं जातं. डिटेल डेफिनेशन आपण बघणार आहोतच पुढं, पण एक सेंट्रल आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगते. अजून एक उदाहरण सांगते मी तुम्हाला.
हे जे भरपूर प्रमाणात प्राणी आणि वनस्पती आहेत, बऱ्याचशा प्राण्यांचा आणि वनस्पतींचा उपयोग केला जातो ह्युमन बीइंगकडून. मानव हा प्राणी जो आहे हा सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळं तो या सगळ्या प्राण्यांचा वापर करून घेतो त्याच्या बेनिफिटसाठी. तर हे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत यांचा उपयोग कधी केला जाणार, ज्यावेळेला त्या पर्टिक्युलर एखाद्या प्राण्याची किंवा वनस्पतीची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक माहीत असतील, त्याचे ॲप्लिकेशन्स माहीत असतील, त्यावेळेला आपण त्याचा उपयोग करून घेणार आहोत. तर हे सगळं सोयीस्कर व्हावं यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे सिस्टमॅटिक्स म्हणजेच क्लासिफिकेशन ही मेथड वापरली जाते. आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या घरामध्ये एखादं कपाट असतं. हे कपाट आपण त्याच्यामध्ये वस्तू ठेवतो. मग त्यामध्ये आपण कॅटेगरी करतो की जास्त सारख्या सारख्या लागणाऱ्या वस्तू एका बाजूला, कधीतरी लागणाऱ्या वस्तू एका बाजूला, बरोबर. किंवा बऱ्याचशा पद्धती असतात. कुणी काय करेल की एका पर्टिक्युलर कामासाठी लागणाऱ्या वस्तू एका कप्प्यामध्ये, दुसऱ्या एखाद्या कामासाठी लागणाऱ्या वस्तू दुसऱ्या कप्प्यामध्ये, हे अशा पद्धतीनं. किंवा आपण लायब्ररी सगळ्यांच्या परिचयाची आहे. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ठराविक एक पुस्तकं एका रॅकमध्ये ठेवली जातात. मग समजा आता 8वीची पुस्तकं एका रॅकमध्ये, 9वीची पुस्तकं एका रॅकमध्ये, बरोबर. कथासंग्रह एका रॅकमध्ये, कवितांची पुस्तकं, कवितांची बरेचशी पुस्तकं असतात तर ती पुस्तकं एका रॅकमध्ये, बरोबर. मोठे ग्रंथ एका रॅकमध्ये. किंवा पर्टिक्युलर एखाद्या ऑथरवरून म्हणजे लेखकाच्या नावावरून सुद्धा पुस्तकांचे रॅक तयार केले जातात. समजा ग. दी. माडगूळकर आहेत तर त्यांची सगळी पुस्तकं एका रॅकमध्ये ठेवली जातात. वि. स. खांडेकरांची पुस्तकं एका रॅकमध्ये ठेवली जातात. हे जे आहे हे आपल्या सोयीसाठी आपण करतो, बरोबर. तर अशा पद्धतीनं वनस्पती आणि प्राणी म्हणजेच ऑर्गॅनिझमना सुद्धा काय केलेलं आहे, एका विशिष्ट ग्रुपमध्ये किंवा रॅकमध्ये ठेवलेलं आहे. तर हे सर्व कशासाठी, तर ह्युमन बीइंगच्या सोयीसाठी. त्यांना काम करताना किंवा त्या वनस्पती आणि प्राण्यांचा वापर करून घेत असताना त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे माहीत असावं यासाठी त्यांनी ह्युमन बीइंगनंच म्हणजे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर ही क्लासिफिकेशन सिस्टीम शोधून काढलेली आहे. तर याच्या सगळ्या डिटेल्स, नेमकं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, त्याची पद्धत काय आहे क्लासिफिकेशनची, या सगळ्याच्या डिटेल्स आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ सिस्टमॅटिक्स, टॅक्झॉनॉमी अँड क्लासिफिकेशन. आता बघा, नेक्स्ट पॉईंट आहे आपला, पहिलाच पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ सिस्टमॅटिक्स, टॅक्झॉनॉमी अँड क्लासिफिकेशन. आता यामध्ये 3 डेफिनेशन आपल्याला बघायचे आहेत. पहिली डेफिनेशन आहे सिस्टमॅटिकची, दुसरी आहे टॅक्झॉनॉमीची आणि तिसरी आहे क्लासिफिकेशन. आता ह्या तिन्ही डेफिनेशन जर बघितल्या तुम्ही तर तिन्ही डेफिनेशनचा अर्थ, मिनिंग हे थोडंफार सिमिलर आहे. कारण एकाच कामासाठी ह्या 3 डेफिनेशन तयार झालेले आहेत. तर पहिली डेफिनेशन बघा सिस्टमॅटिकची काय आहे. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. आता बघा, काळजीपूर्वक डेफिनेशन आहे का. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा स्टडी आहे, अभ्यास आहे, बरोबर. कशाचा, तर काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. काइंड्स म्हणजे प्रकार, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. कुणाची, तर ऑर्गॅनिझमची. अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. तर कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक आणि इव्हॉल्युशनरी म्हणजे उत्क्रांतीनुसार. तर सिस्टमॅटिक्स ही एक बायोलॉजीची ॲप्लाइड ब्रांच आहे, उपयोजित शाखा आहे ती बायोलॉजीची. तर या शाखेमध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो, तर ऑर्गॅनिझमचे प्रकार, त्यांची विविधता, त्यांच्यामध्ये असणारा तुलनात्मक अभ्यास, बरोबर. आता तुलना कुणाशी करायची, तर 2 ॲनिमल आहेत, बरोबर.
समजा सिंह आणि वाघ, तर यांच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास करायचा. सिंह आणि वाघ यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर कुठले आहेत किंवा वेगळे कॅरेक्टर कुठले आहेत यांचा तुलनात्मक स्टडी करायचा. आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप. आता इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय, तर उत्क्रांतीमध्ये त्या दोघांचे ॲन्सेस्टर कॉमन आहेत का नाहीत, या सगळ्याचा अभ्यास या सिस्टमॅटिकमध्ये केला जातो. तर डेफिनेशन लक्षात आली. सिस्टमॅटिक्स इट इज दी स्टडी ऑफ kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. बघा आता ही टर्म जी आहे सिस्टमॅटिक्स, इट इज गिव्हन बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस नावाचा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टने पहिल्यांदा सिस्टमॅटिक ही टर्म सांगितली. आता दुसरी डेफिनेशन आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स व्हॉट, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल. आता क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, आपण त्याला मराठीमध्ये वर्गीकरण असं म्हणतो. टॅक्झॉनॉमीला सुद्धा तसं वर्गीकरणच म्हटलं जातं. तर टॅक्झॉनॉमी कशाला म्हणायचं, तर वर्गीकरण, ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण कशाला अनुसरून, तर टू सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल, म्हणजे काही रूल फॉलो करून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्या क्लासिफिकेशनला टॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. तर टॅक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरणच. मग हे वर्गीकरण काही रूल कन्सिडर करून जर आपण ते वर्गीकरण केलं, ठराविक एक रूल आहेत, आता ते रूल आपण डिटेलमध्ये पुढं बघणार आहोत. तर हे रूल कन्सिडर करून ज्या वेळेला क्लासिफिकेशन करतो आपण, त्यावेळी त्याला टॅक्झॉनॉमी अशी टर्म वापरली जाते. थोडक्यात टॅक्झॉनॉमी इट इज द बायोलॉजिकल वर्ड फॉर दी क्लासिफिकेशन. आता इथं टॅक्झॉनॉमीचा मिनिंग दिलेला आहे बघा. टॅक्झॉनॉमी हा शब्द जो आहे तो 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. त्यातला पहिला शब्द आहे टॅक्सिस आणि दुसरा आहे नॉमस. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट आणि नॉमस म्हणजे रूल्स. अरेंजमेंट विथ द हेल्प ऑफ रूल्स याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. लक्षात आलं. टॅक्झॉनॉमी इट इज दी अरेंजमेंट or classification of animals and plants with respect to certain rules. नियम वापरून केलेलं वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. आता हे टॅक्झॉनॉमी, कार्ल लिनियस इज दी फादर ऑफ टॅक्झॉनॉमी, म्हणजे त्यांनी ही टर्मसुद्धा कार्ल लिनियस यांनी सांगितली, त्यामुळे त्यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे क्लासिफिकेशन. बघा, इट इज द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज. काय आहे क्लासिफिकेशन मीन्स इट इज द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. बघा, क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर क्लासिफिकेशनमध्ये ॲनिमलचे ग्रुप तयार केले जातात. हे ग्रुप कशावरून केले जातात, तर त्या ॲनिमलमध्ये असणारी सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस. मग अशी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं वाघ आणि सिंह, तर वाघ आणि सिंह यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहेत, तसे काही डिफरन्सेससुद्धा आहेत. किंवा उदाहरणार्थ दुसरं उदाहरण सांगते मी तुम्हाला, की गाय आणि म्हैस, बरोबर, दोन्हीही हे जे प्राणी आहेत आपल्याला दूध देतात, बरोबर, ही त्यांची सिमिलॅरिटी आहे आणि त्यांच्यामध्ये काही विविधतासुद्धा आहे. तर अशा पद्धतीचे जे ॲनिमल आहेत किंवा प्लांट आहेत यांचं ग्रुपिंग केलं जातं. हे ग्रुपिंग कशाच्या आधारावर केलं जातं, सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. थोडक्यात वर्गीकरण काही सिमिलर गोष्टी लक्षात घेऊन आणि काही डिसिमिलर गोष्टी लक्षात घेऊन जे वर्गीकरण केलं जातं त्याला क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. तर इट इज ओव्हरऑल कन्सेप्ट ऑफ सिस्टमॅटिक्स, टॅक्सॉनॉमी अँड क्लासिफिकेशन. नाव थर्ड पॉईंट, नेक्स्ट पॉईंट इज द टाईप ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्याच्या म्हणजे वर्गीकरण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत. आता ह्या पद्धती कोणत्या, त्या पद्धती आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. बऱ्याचशा पद्धती आहेत बघा. पहिली पद्धत आहे क्लासिफिकेशनची आर्टिफिशियल मेथड, बरोबर, मानवनिर्मित मेथड. आता आर्टिफिशियल
ह्या मेथडमध्ये नेमकं काय केलं जातं, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स. बघा, क्लासिफिकेशनचा हा एक प्रकार आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर होतं, तर इट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेबल. ऑब्झर्वेबल म्हणजे काय, तर निरीक्षणात्मक. बरोबर, आपण त्याचं निरीक्षण करू शकतो. आता आपण निरीक्षण कुठल्या गोष्टींचं करतो, जे बाहेरून दिसतंय, थोडक्यात जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत एखाद्या प्राण्याचे किंवा वनस्पतीचे, ते कॅरेक्टर. अँड नॉन इव्होल्युशनरी म्हणजे इथं उत्क्रांती कशी झाली आहे, त्याचे ॲन्सेस्टर कोण आहेत, पूर्वज कोण आहेत, याचा काहीही विचार केला जात नाही. इथं फक्त कशाचा विचार केला जातो, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. जे कॅरेक्टर आपल्याला बाहेरून दिसत आहेत त्या कॅरेक्टरचा विचार करून जे क्लासिफिकेशन केलं जातं, त्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. मग त्यामध्ये कुठले कॅरेक्टर, साधारणपणे हॅबिट, त्या प्राण्याची सवय काय आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, बरोबर, कलर, त्या प्राण्याचा कलर कसा आहे, त्यानंतर फॉर्म्स म्हणजे त्याचे प्रकार किती आहेत, यावरून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मेथड असं म्हटलं जातं. पण ही मेथड जी आहे, ही मेथड फॉर एक्झाम्पल बघा, लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे लिनियसनीच ही मेथड सांगितली, पण ही फार ॲक्सेप्ट झाली नाही. कारण या फक्त गोष्टींवरून आपण ते जे पर्टिक्युलर ॲनिमल आहेत त्यांना कॅटेगराईज किंवा क्लासिफाय करू शकत नाही. अपूर्ण मेथड आहे ही. त्यानंतर दुसरी मेथड आहे नॅचरल मेथड. बघा, 2 नंबरची मेथड आहे नॅचरल मेथड, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर. आता या मेथडमध्ये काय केलं जातं, नॅचरल मेथडमध्ये, की हे क्लासिफिकेशन कशावर बेस्ड आहे, ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर. तर सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे. एखादा पर्टिक्युलर ॲनिमल, त्याच्यामध्ये काही विशिष्ट कॅरेक्टर असे असतात की ते सिग्निफिकंट असतात, बरोबर, किंवा पिक्युलर असतात, विशिष्ट असतात, की ते कॅरेक्टर फक्त त्याच ॲनिमलमध्ये दिसून येतात. अशा गोष्टींचा विचार करून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला आपण नॅचरल क्लासिफिकेशन असं म्हणतो. ही मेथड कुणी सांगितली, तर बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर बेंथम आणि हुकर्स या दोघांनी मिळून ही सिस्टीम सांगितली. ती सिस्टीम आपण जास्त डिटेलमध्ये बघणार नाही आहोत, फक्त उदाहरण म्हणून लक्षात ठेवा की बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही मेथड कुठली आहे, नॅचरल मेथड आहे, की जी फक्त सिग्निफिकंट कॅरेक्टरवरती अवलंबून आहे. तिसरी जी मेथड आहे, दिस मेथड इज फायलोजेनेटिक. आता फायलोजेनेटिक म्हणजे काय, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी सिक्वेन्सेस. बघा, यामध्ये महत्त्वाचा विचार कुठला केला आहे, तर कॉमन इव्होल्युशनरी सिक्वेन्सेस म्हणजे एखादा ॲनिमल किंवा प्लांट, त्याचे ॲन्सेस्टर कोण आहेत, पूर्वज कोण आहेत, त्याचं इव्होल्युशन नेमकं कसं झालं. जसं आपण म्हणतो बघा, मानव हा प्राणी जो आहे त्याची उत्क्रांती माकडांपासून झाली, बरोबर, मानवाचे पूर्वज माकड आहेत. तर माकडांमध्ये बदल होत गेला आणि मग तयार झाला मानव. तर हा त्याचा ॲन्सेस्टर आहे. मानवाचा ॲन्सेस्टर कोण, म्हणजे पूर्वज माकड आहेत. तशा पद्धतीनं प्रत्येक ॲनिमलचे ॲन्सेस्टर कोण आहेत, त्यांचे कॉमन कॅरेक्टरिस्टिक कुठले आहेत, तर या सगळ्याचा जो डिटेल स्टडी करून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. यामध्ये मोस्ट ज्या क्लासिफिकेशनच्या मेथड आहेत त्या म्हणजे एंगलर अँड प्रँटल्स क्लासिफिकेशन मेथड, त्यानंतर 3 डोमेन सिस्टीम ऑफ लाईफ आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. ह्या ज्या मेथड आहेत या बऱ्यापैकी सायंटिफिक बेसवरती असणाऱ्या मेथड आहेत आणि ह्या ॲक्सेप्टसुद्धा झालेल्या आहेत. त्यामध्ये मोस्ट फेवरेट आणि मोस्ट ॲक्सेप्टेबल मेथड जी आहे ती आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. आता त्यानंतर आपण काही सिस्टीम बघणार आहोत. त्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 3 डोमेन ऑफ लाईफ म्हणजे ही एक क्लासिफिकेशनची मेथड आहे. यामध्ये काय केलं जातं, तर डोमेन म्हणजे काय, तर डोमेन इज द युनिट लार्जर दॅन किंगडम.
आता आपण 5 किंगडम सिस्टीम तुम्ही मला वाटते 9वी-10वीला सुद्धा ती बघितली असणार आहे. तर त्यामध्ये किंगडम होते, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमालिया, बरोबर. किंगडम म्हणजे हा एक मोठा ग्रुप आहे. तर या ग्रुपपेक्षा किंगडमपेक्षा एक मोठा ग्रुप आहे, त्याला डोमेन असं म्हटलं जातं. मग हे डोमेन किती आहेत, तर 3. पूर्ण सजीव सृष्टी जी आहे ती ह्या 3 डोमेनमध्ये कॅटेगराईज केलेली आहे, 3 भाग पाडलेले आहेत. किंगडम बरेच आहेत, पण हे सगळे किंगडम जे आहेत ते या 3 डोमेनमध्ये बसवलेले आहेत. त्यामुळंच डोमेन इज युनिट लार्जर दॅन किंगडम असं म्हटलं जातं. आता ही सिस्टीम जी आहे 3 डोमेन सिस्टीम, ही कार्ल वूज नावाचा जो सायंटिस्ट आहे यांनी 1990मध्ये ही मेथड सांगितली. कुठली, तर 3 डोमेन सिस्टीम ऑफ लाईफ. कधी, 1990 साली. त्यांनी हे 3 डोमेन कुठले सांगितले, तर पहिला डोमेन आहे अर्चिया, दुसरा बॅक्टेरिया आणि तिसरा युकॅरिया. बघा, पूर्ण सजीव सृष्टी, मग त्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट हे सगळे कॉमन, मग त्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस हे सुद्धा इन्क्लूड आहेत. हे सगळे जे आहेत या सगळ्यांना 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी कॅटेगराईज केलं, वर्गीकरण केलं. ते 3 डोमेन कुठले, अर्चिया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. आता इथं डिटेल्स दिलेले आहेत बघा. पहिला आहे अर्चिया, दुसरा बॅक्टेरिया आणि तिसरा युकॅरिया. अर्चिया जे आहेत त्याच्यामध्ये मोस्टली एक्स्ट्रीमोफिल्स असतात, मिथॅनोजेन्स, हॅलोफिल्स आणि थर्मोॲसिडोफिल्स. हे एक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, मात्र ते या बॅक्टेरियापेक्षा वेगळे आहेत. एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हटलं जातं, की असे ऑर्गॅनिझम, असे बॅक्टेरिया की जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये काय होतात, सर्वाईव्ह होतात. अशा बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं, अर्चिया, बरोबर. हा एक डोमेन आहे, हा एक ग्रुप आहे बॅक्टेरियाचा. तर या ग्रुपला अर्चिया असं म्हटलं जातं. आता दुसरा ग्रुप आहे बॅक्टेरिया. मग याच्यामध्ये ॲक्च्युअल बॅक्टेरिया, जीवाणू येतात. मग त्यामध्ये सायनोबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया हे जे आहेत, हे बॅक्टेरियाचे जे टाईप आहेत ते बॅक्टेरियाचे टाईप याच्यामध्ये येतात. तिसरा जो ग्रुप आहे किंवा डोमेन ज्याला आपण म्हणतो तो आहे युकॅरिया. आता युकॅरिया म्हणजे काय, तर युकॅरियोटिक सेल ज्यांच्यामध्ये असते त्यांना युकॅरिया असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये कुठले आहेत, तर प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट अँड ॲनिमल्स. हे जे आहेत हे सगळे जे किंगडम आहेत, किंगडम प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट, टी आणि ॲनिमलिया, हे जे किंगडम आहेत 4 किंगडम, तर हे 4 किंगडम युकॅरियोट्समध्ये येतात. आणि पहिला जो किंगडम आहे, किंगडम मोनेरा, या मोनेरामध्ये मोस्टली बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक असतात. आता बघा, हे 3 डोमेन जरी असले तरीसुद्धा युकॅरिया या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम आहेत, ॲनिमल फक्त म्हणता येणार नाही आपल्याला कारण त्याच्यामध्ये प्लांटसुद्धा आहेत. तर युकॅरियामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते युकॅरियोटिक सेलपासून तयार होतात. तर अर्चिया आणि बॅक्टेरिया यांच्यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोटिक सेलपासून तयार होतात. तर हे ॲक्च्युली हे 3 डोमेन कार्ल वूज या सायंटिस्टनी सांगितले आणि त्याच्या अंडर मग बरेचसे किंगडम आपण पुढं बघणार आहोत. पण आत्ता एवढं लक्षात ठेवायचं की 3 डोमेन्स ऑफ लाईफ म्हटलं की 3 डोमेन, त्यामध्ये फर्स्ट इज दी अर्चिया, सेकंड बॅक्टेरिया अँड थर्ड युकॅरिया. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन जी नेक्स्ट मेथड आहे ती नेक्स्ट मेथड बघा, किमोटॅक्झॉनॉमी. ही पुढची मेथड कुठली आहे, किमोटॅक्झॉनॉमी. आता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन ऑफ ऑर्गॅनिझम. बऱ्याचशा पद्धती वेगवेगळ्या सायंटिस्टनी सांगितल्या, पण त्या सगळ्याच ॲक्सेप्ट झाल्या असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं विचार करतो. तशीच ही एक पद्धत आहे, किमोटॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. आता या मेथडमध्ये बघा काय बेस आहे याचा, तर केमिकल कंपोजिशन ऑफ ऑर्गॅनिझम.
एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये केमिकल कंपोनंट कुठला आहे त्यावरून जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला किमोटॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. किमो म्हणजे केमिकल, बरोबर. टॅक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरण. केमिकलच्या बेसिसवरती जे वर्गीकरण होतं त्याला किमोटॅक्झॉनॉमी म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला आहे अर्चिया, बरोबर. हा एक ग्रुप आहे अर्चिया. सेल वॉल विदाउट पेप्टिडोग्लायकेन. ज्या बॅक्टेरियामध्ये किंवा ज्या बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन हा सबस्टन्स नाही त्यांना आपण काय म्हणतोय, अर्चिया, बरोबर. त्यानंतर यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियामध्ये काय असणार, सेल वॉल विथ पेप्टिडोग्लायकेन, म्हणजे त्याच्या सेल वॉलमध्ये काय आहे, पेप्टिडोग्लायकेन हा सबस्टन्स प्रेझेंट आहे. फंगाई कुणाला म्हणायचं, सेल वॉल इज कायटिनस. सेल वॉलमध्ये कायटिन प्रेझेंट असतं. कायटिन नावाचा सबस्टन्स आहे, केमिकल सबस्टन्स. तो जर प्रेझेंट असेल तर अशा सगळ्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार, फंगाय असं म्हणणार. आणि लास्ट आहे प्लांट. प्लांटच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं, हे सगळ्यांना माहीत आहे. तर सेल वॉल सेल्युलोजनं बनली असेल तर त्याला आपण प्लांट असं म्हणणार. पण ही सुद्धा पद्धत पूर्णतः उपयोगात आली नाही, कारण ह्याच्यासुद्धा काही लिमिटेशन आहेत. या पद्धतीनं आपण टोटल क्लासिफिकेशन करू शकत नाही, म्हणजे एंटायर जे ऑर्गॅनिझम आहेत प्रत्येकाला हे लागू पडत नाही. म्हणून किमोटॅक्झॉनॉमी ही सुद्धा एक पद्धत आहे, मात्र ती युनिव्हर्सली ॲक्सेप्ट झाली नाही. आता पुढची मेथड आहे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. न्यूमेरिकल, आता न्यूमेरिकल म्हणजे काय, थोडक्यात अंक, बरोबर. नंबर्स द्यायचे आणि त्याच्यानुसार वर्गीकरण करायचं. आता बघा इथं दिलेलं आहे, इट इज प्रपोज्ड बाय सोलेली अँड स्मिथ इन 1963. साधारणपणे 1963 मध्ये ही मेथड सांगितली. या मेथडमध्ये काय आहे तर टॅक्झॉनॉमी युझिंग न्यूमॅरिक अल्गोरिदम लाईक क्लस्टर ॲनालिसिस. म्हणजे एखादा क्लस्टर म्हणजे ग्रुप, बरोबर. तर एखाद्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्स असतात, त्याचे प्रकार असतात. तर त्याला नंबरिंग द्यायचं आणि त्या नंबरिंगवरून क्लासिफिकेशन करायचं, अशी एक पद्धत होती. म्हणजे बघा आता इथं क्लस्टर ए आणि क्लस्टर बी आहे, बरोबर. 2 ग्रुप आहेत. त्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर हे सगळे कुठले आहेत, ॲझॅटोबॅक्टर. म्हणजे या दोन्ही क्लस्टरमध्ये एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे ॲझॅटोबॅक्टर. पण त्याचे बरेचसे प्रकार आहेत. आता हे प्रकार कुठले, क्लस्टर ए मध्ये A7, A6, A5, A3 असे नावं दिलेले आहेत बघा त्यांना. तर ही नावं आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारा कंटेंट याच्यावरून ती नावं दिली जातात. पण ही सुद्धा मेथड जी आहे, ही मेथड वापरून टोटल क्लासिफिकेशन आपण करू शकत नाही. एक ठराविक, आणि ही जी मेथड आहे ही मेथड सगळ्यांनाच समजणारी अशी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये खूप डिटेल्स आहेत. प्रत्येकाला वेगळं नाव देणं, नंबरिंग देणं, हे नंबरिंग लक्षात ठेवणं हे फार कॉम्प्लिकेटेड आहे. तर ही एक पद्धत आहे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशनची. नेक्स्ट प्रकार जो आहे क्लासिफिकेशनचा तो आहे क्लॅडोग्राम. तर क्लॅडोग्राम काय आहे, इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. हा एक टिपिकल काय आहे, ब्रांचिंग पॅटर्न आहे. ब्रांचेस दाखवले जातात आणि त्यानुसार वर्गीकरण केलं जातं. आता इथं दिलेलं आहे बघा, इट रिप्रेझेंट हायपोथेटिकल रिलेशनशिप कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर. आता फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे तर 3 डोमेन सिस्टीम डायग्रॅम. यामध्ये सुद्धा थोडाफार हा क्लॅडोग्राम म्हणजे एक काय म्हणतो आपण, एखादा ग्राफ वगैरे काढतो, बरोबर. किंवा एखादी आकृती आपण काढतो आणि त्या आकृतीवरून एक्सप्लेनेशन देत असतो आपण की एवढे जे ॲनिमल आहेत ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आता इथं खाली तुम्हाला एक डायग्रॅम दाखवलेलीच आहे बघा, ही डायग्रॅम, बरोबर. ह्याच्यामध्ये आता एक्सप्लेन केले काय, तर इथं जॉज म्हटले, बरोबर, जॉज. आता इथून पुढच्या सगळ्या प्राण्यांमध्ये काय प्रेझेंट असणार आहेत, जॉज. जॉज म्हणजे जबडा, खालचा जबडा आणि वरचा जबडा. सगळ्यांमध्ये इथून पुढं सगळ्यांमध्ये, म्हणजे
हॅगफिश आहे, हा पर्च आहे, सॅलॅमेंडर, लिझार्ड, पिजन, माऊस आणि चिंपांजी. बरोबर. या सगळ्या प्राण्यांमध्ये काय असणार आहे? जॉज इथून पुढे सगळ्यांमध्ये असणार आहे. त्यानंतर लंग. आता लंग्स कुठून प्रेझेंट असणार आहेत? तर इथून पुढे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये लंग प्रेझेंट आहे, मात्र इथून खालचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये लंग प्रेझेंट नाही. त्यानंतर क्लॉज अँड नेल्स. तेच परत की क्लॉज अँड नेल्स कुठून प्रेझेंट आहेत? सॅलॅमेंडर पासून पुढच्या सगळ्या प्राण्यांमध्ये क्लॉज किंवा नख, बरोबर, प्रेझेंट आहेत, पण इथून खालच्या प्राण्यांमध्ये ते प्रेझेंट नाहीत. नेक्स्ट आहे फिदर. आता फिदर फक्त पक्ष्यांमध्येच असतात, त्यामुळं ते पुढं थोडंसं इथं डायग्रॅमॅटिकच दाखवलेलं आहे. आणि नंतर फर किंवा मेमरी ग्लँड. बरोबर. आता माऊस आणि चिंपांजी यांच्यामध्येच फक्त काय आहेत? फर, म्हणजे अंगावर केस असतात आणि मेमरी ग्लँड प्रेझेंट असतात. तर या कॅरेक्टरिस्टिक फक्त या दोघांमध्ये दिसून येतात. म्हणून इथं हा बाण थोडासा इथं दाखवलेला आहे. म्हणजे हे जे डायग्रॅम आहे डायग्रॅमॅटिक दाखवायचं. मग आता हे सगळे प्राणी जे आहेत हे आपण असं डायग्रॅममध्ये बसवू शकत नाही. तर ही प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे मांडलेली पद्धत आहे. त्यापैकीच ही एक पद्धत आहे क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम म्हणजे एक डायग्रॅम असते. एक प्राणी वर्गीकरण करत असताना डायग्रॅमॅटिकली वर्गीकरण करायचं, कॅटेगराईज करायची, त्याला आपण काय म्हणतो? क्लॅडोग्राम असं म्हणतो. त्यानंतर अजून एक पद्धत आहे, त्या पद्धतीला म्हटलं जातं DNA बारकोडिंग. बरोबर. आता DNA बारकोडिंग म्हणजे थोडक्यात एखादा नवीन ऑर्गॅनिझम जो आहे, नवीन ऑर्गॅनिझम सापडल्यानंतर आपण म्हणतो बघा बऱ्याचदा की अमुक अमुक ठिकाणी एक नवीन प्राणी सापडला, तर हा नवीन प्राणी आहे, हा फक्त अमुक अमुक ठिकाणी आफ्रिका खंडात आढळतो किंवा आशिया खंडात आढळतो. मग त्याला नाव दिलं जातं, बरोबर, त्याला एखाद्या कॅटेगरीमध्ये ठेवला जातो. तर हे करण्यासाठी एक ॲडव्हान्स टेक्निक आहे DNA बारकोडिंग. आता या DNA बारकोडिंगमध्ये काय केलं जातं? इट इज द मेथड बाय विच आयडेंटिफिकेशन ऑफ न्यू स्पेसिस बेस्ड ऑन DNA सिक्वेन्स फ्रॉम टिश्यू सॅम्पल. बघा काय मेथड आहे? तर या मेथडमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ न्यू स्पीसीज, एखादी नवीन स्पीसीज म्हणजे प्रजाती एखादी जर सापडली आणि तिचं अजून आयडेंटिफिकेशन झालं नसेल किंवा ओळख पटली नसेल, त्याला नाव दिलं नसेल, तर काय केलं जातं? तो प्राणी नेमका कुठल्या कॅटेगरीतला आहे किंवा ती वनस्पती नेमकी कुठल्या कॅटेगरीतली आहे हे ठरवण्यासाठी DNA बारकोडिंग ही सिस्टीम वापरली जाते. आता त्यामध्ये DNAचा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स एखाद्या टिश्यू सॅम्पलमधून घेतला जातो. आता टिश्यू सॅम्पल कुठला? तर जी अननोन स्पीसीज आहे, बघा इथं डायग्रॅममध्ये दिलेलं आहे, एखादी नवीन स्पीसीज जी असते ती नवीन स्पीसीजचा टिश्यू एक घेतला जातो, त्याचा DNA सिक्वेन्स आहे, तो लॅबमध्ये तो सिक्वेन्स मिळवला जातो आणि मग तो सिक्वेन्स मॅच केला जातो. तर इथं प्रोसेस दिलेली आहे बघा. पहिली स्टेप काय आहे? कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पीसीज. म्हणजे लॅबमध्ये प्रत्येक ज्या स्पीसीज आहेत त्या स्पीसीजचा DNAचा जो डाटा आहे, DNAचा जो सिक्वेन्स असतो, मग तो कुठल्याही ॲनिमल्स असू दे, ह्युमन असू दे, मांजर असू दे, कुत्रा असू दे, कुठलंही प्लांट असू दे, यांच्यामध्ये जो DNAचा सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स काय केलेला असतो? कोड केलेला तो डाटा जो आहे तो लॅबमध्ये सेव्ह केलेला असतो. बरोबर. ही पहिली मेथड झाली, पहिली स्टेप झाली. आता त्यानंतर मॅचिंग द बारकोड ऑफ न्यू स्पीसीज विथ नोन स्पीसीज, म्हणजे जी नवीन मिळालेली स्पीसीज आहे त्या स्पीसीजचं आणि ऑलरेडी प्रेझेंट असणारे स्पीसीज यांच्यामध्ये काय केलं जातं? मॅचिंग घडवून आणलं जातं. मग तो ज्या स्पीसीज बरोबर मॅच होते त्या कॅटेगरीमध्ये त्याला घातला जातो. ही एक पद्धत आहे. आता इथं डायग्रॅममध्ये दिलं आहे बघा, हाऊ डज DNA बारकोडिंग वर्क, हे नेमकं काम कसं करतं. आता सुरुवातीला इथं दिलं आहे बघा की ही एक अननोन ऑर्गॅनिझम आहे, हा एक कीटक आहे, बरोबर, नवीन सापडलेला आहे, त्याला अजून नाव दिलेलं नाही. आता हा कीटक नेमका कुठल्या कॅटेगरीमध्ये घालायचा याच्यासाठी काय केलं जातं? त्याचा DNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो, म्हणजे त्याचा DNA सेपरेट केला जातो
त्यानंतर बारकोड फ्रॅगमेंट, त्याचे तुकडे करून त्याच्यापासून बारकोडिंग त्याचं तयार केलं जातं. आता हे DNA बारकोडिंग आहे. DNA वरती असणारा सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स घेतला जातो. आता बारकोड डाटाबेस म्हणजे काय, तर ऑलरेडी लॅबमध्ये जे प्रेझेंट असणारे बारकोड आहेत, म्हणजे एखादा ॲनिमल असेल, आता इथं कीटक आहे तर कीटकांचेच बघणार आपण. साधारणपणे आपल्या लक्षात येते की हा एक प्रकारचा कीटक आहे, बरोबर. तर असे बरेचसे कीटक असणार आहेत अगोदर आपण शोधून काढलेले. तर त्यांचा जो DNA आहे त्याच्याबरोबर ह्या नवीन कीटकाचा DNA काय केला जातो, मॅच करून बघितला जातो. आणि त्या मॅचिंग नंतर ठरवलं जातं की हा स्पीसीज नेमका कुठला आहे. लास्टला काय होतं, आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीसीज, आणि त्याला एक नाव दिलं जातं. तर हे नाव देण्याचं काम करण्यासाठी किंवा एखादं नवीन स्पीसीज मिळाल्यानंतर तिला नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये घालायचं आहे हे ठरवण्यासाठी ही मेथड वापरली जाते. त्या मेथडला आपण काय म्हणतो, DNA बारकोडिंग. नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ DNA बारकोडिंग. आता हे DNA बारकोडिंग एक आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्याचे बरेचसे ॲप्लिकेशन आहेत. आता हे काय ॲप्लिकेशन आहेत आपण वन बाय वन बघूया. पहिलं ॲप्लिकेशन आहे इट हेल्प टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पीसीज. हे कशासाठी मदत करतं, आत्ता आपण बघितलंच की एखादा नवीन मिळालेली जी स्पीसीज असते त्या नवीन मिळालेल्या स्पीसीजचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला DNA बारकोडिंग सिस्टीम मदत करते, म्हणजे हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन बघा, इट हेल्प टू अंडरस्टँड इकॉलॉजिकल अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे दुसरं ॲप्लिकेशन काय आहे बघा, हे मदत करतं कशाला, अंडरस्टँड इकॉलॉजिकल अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. आता इकॉलॉजिकल म्हणजे काय, तर थोडक्यात एन्व्हायरमेंटल इकोसिस्टीम जे आहे त्या इकोसिस्टीममध्ये, आणि इव्हॉल्युशनरी म्हणजे थोडक्यात उत्क्रांती होत जे काही नवीन प्राणी जे तयार झालेले आहेत. तर ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे का, हे रिलेशन समजून घेण्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंगची ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम काय करते, मदत करते. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज. आता एंडेंजर्ड म्हणजे काय, तर एखादी नामशेष व्हायच्या मार्गावर आलेली स्पीसीज असते. आता आपण अलीकडं ऐकतोय बघा की गिधडं नामशेष व्हायला लागलेत, गिधडांची संख्या कमी होते, बरोबर. तर गिधडं नामशेष होऊन चालणार नाहीत, कारण एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स राखण्यासाठी प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे, बरोबर. जंगलांमध्ये वाघांची संख्या कमी होत चालली, बरोबर. हे वाघांची संख्या कमी झाली की तर काय होणार आहे, बाकीचे जे ॲनिमल आहेत त्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळं त्यांची जी संख्या आहे ती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वाघ पाहिजेत, बरोबर. तसंच सगळे जे ॲनिमल आहेत त्यांचं कंट्रोल जो आहे तो कंट्रोल कधी राहतो, त्या ॲनिमलला खाणारा त्याचा वरचा जो ॲनिमल आहे तो जर प्रेझेंट असेल तर एन्व्हायरमेंटचा बॅलन्स हा थोडासा राखला जातो. त्यामुळं कुठलीही स्पीसीज जर एंडेंजर्ड म्हणजे नामशेष होत असेल तर ती स्पीसीज वाचवली जाणं महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेला ही एक आधुनिक टेक्निक आहे की अशा ज्या काही स्पीसीज आहेत त्या स्पीसीजचा DNA जो आहे तो कलेक्ट केला जातो आणि त्या पद्धतीनं त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. त्यांना वाचवण्यासाठी काय करता येते नेमकं, त्यांचा DNA कसा आहे हे समजून घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा हा DNA बारकोडिंगची सिस्टीम हेल्पफुल आहे. आता नेक्स्ट आहे प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जी नैसर्गिक संसाधन आहे ते संसाधन टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ह्या DNA बारकोडिंग सिस्टीमचा वापर केला जातो. त्यानंतर पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. आता बघा, ॲग्रिकल्चर हे फील्ड जे आहे खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये पेस्ट कंट्रोल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की कीटक जे असतात ते कीटक त्यांच्यावरती कंट्रोल ठेवावं लागतं, नाहीतर मग वनस्पतींना कीड लागते आणि त्यामुळे उत्पादनात घट होते. तर हे कंट्रोल करण्यासाठी तो जो पर्टिक्युलर पेस्ट आहे, कीटक आहे, त्या कीटकाचा अगोदर आपल्याला जेनेटिक्स माहीत पाहिजे, म्हणजेच DNA बारकोडिंग माहीत पाहिजे.
तर त्यासाठी सुद्धा ह्या DNA बारकोडिंगचा ॲग्रिकल्चरमध्ये फायदा होतो. त्यानंतर ऑथेंटिफिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स. आता नॅचरल हेल्थ प्रोडक्ट म्हणजे काय, बरेचसे प्रोडक्ट असतात आपण मार्केटमधून विकत घेतो, खाण्यासाठी ते पदार्थ आपण वापरतो. तर असे जे पदार्थ आहेत त्यांचं ऑथेंटिफिकेशन केलं जातं. ऑथेंटिफिकेशन म्हणजे काय, तर थोडक्यात ते पदार्थ खाण्यास योग्य आहेत का, बरोबर. आपण त्याला एक ट्रेडमार्क देतात बघा, की ISO प्राप्त आहे वगैरे, असं की त्याची थोडक्यात ऑथेंटिसिटी तपासली जाते लॅबमध्ये. हे लॅबमध्ये तपासत असताना तो पर्टिक्युलर एखादा ॲनिमल आहे, त्याचं त्याच्यापासून जर एखादा प्रोडक्ट आपण घेणार आहोत, खाण्यासाठी वापरणार आहोत, तर त्याचा अगोदर ते DNA बारकोडिंगनुसार चेकअप म्हणजे तपासणी केली जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या नॅचरल हेल्थ प्रोडक्टचं ऑथेंटिफिकेशन करण्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंगचा वापर केला जातो. आणि लास्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. औषधी वनस्पती बऱ्याच तुम्हाला माहीत आहेत. मग त्यामध्ये तुळस असेल, अडूस असेल, गुळवेल असेल, बऱ्याचशा वनस्पती ह्या मेडिसिनल प्लांट आहेत. ते मेडिसिनल प्लांट आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी एखादं नवीन मेडिसिनल प्लांट जर आपल्याला मिळालं असेल, तर ते मेडिसिनल प्लांट त्याच्यामध्ये ती कॅरेक्टरिस्टिक आहेत की नाहीत हे चेकआउट करण्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंग ही सिस्टीम वापरली जाते. म्हणजे थोडक्यात DNA बारकोडिंग हे फक्त नवीन ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करण्यासाठीच वापर केला जातो असं नाही. त्याचे बरेचसे फायदे आहेत. जसं की आत्ता आपण हे 7 फायदे बघितले. हे सगळे फायदे कशाचे आहेत, DNA बारकोडिंगचे. एक ॲडव्हान्स टेक्निक आहे मोलिक्युलार लेवलचं, की ज्याच्यामध्ये DNA लॅबमध्ये त्याचा डाटा ठेवला जातो प्रत्येक ॲनिमलचा. आता हे खूप मोठा प्रोजेक्ट आहे बघा हा, की मग त्यामध्ये अगदी पक्षी, प्राणी, सगळे जे प्लांट आणि ॲनिमल आहेत यांचा DNA जो आहे, त्या DNAचं स्टोरेज, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. त्याला DNA डाटाबेस असं म्हटलं जातं. कंप्लीट हा डाटा जो आहे तो डाटा तिथं स्टोअर केला जातो. तुम्ही कुठलाही प्राणी घ्या, त्याच्या DNAचा सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला तिथं लॅबमध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये मिळतो. म्हणजे ही एक फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. रिसर्चर मार्फत ही प्रोसेस किंवा हा प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. तर बघा, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय, तर यामध्ये 2 शब्द आहेत, एक टेक्झा आणि दुसरा कॅटेगरी. तर पहिली टर्म आपण बघतोय टेक्झा. बघा, इट इज अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक. हा काय आहे, तर एखादा आता वर्गीकरण करतोय आपण, एखाद्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं वर्गीकरण करतोय, तर ते वर्गीकरण करत असताना एखादा जो ग्रुप आहे, एखादी रँक आहे, त्या रँकला काय म्हटलं जातं, टेक्झा असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल काय आहे, तर एन्जिओस्पर्म, बरोबर. एन्जिओस्पर्म हे एक प्लांटचा ग्रुप आहे, ज्याला आपण काय म्हणतो, फुलं येणाऱ्या वनस्पती, बरोबर. फुलं येणाऱ्या वनस्पती हा एक ग्रुप आहे. तर थोडक्यात तो एक टेक्झा आहे, बरोबर. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे कॅटेगरी. बघा, ह्याच्यामध्ये गफलत होऊ द्यायची नाही. दुसरी डेफिनेशन आहे कॅटेगरी. इट इज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. कॅटेगरी हे काय आहे, क्लासिफिकेशनचं युनिट आहे. फॉर एक्झाम्पल काय बघा, किंगडम, डिव्हिजन, फायलम हे जे आहेत यांना आपण काय म्हणतो, कॅटेगरी, बरोबर. म्हणजे आता किंगडम हा काय झाला, कॅटेगरी झाली. आणि त्या किंगडमनुसार समजा किंगडम ॲनिमालिया आहे, तर ॲनिमालिया हा काय झाला, टेक्झा झाला, बरोबर. आता डिव्हिजन हा काय, ही कॅटेगरी आहे, डिव्हिजन ही कॅटेगरी आहे. आणि एन्जिओस्पर्म ही काय झाली, त्याचा टेक्झा झाला. तर ह्या डिफरन्स बिटवीन टेक्झा अँड कॅटेगरी हे पुढं सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हे कॅटेगरी जे आहेत, ह्या कॅटेगरीचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कुठले, एक आहे कंपल्सरी कॅटेगरी आणि दुसरा आहे फॅकल्टेटिव्ह कॅटेगरी. आता ह्याच्या डिटेल स्टडी
आपण पुढच्या तासाला बघणार आहोत की टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कुठली आहे आणि टॅक्झॉनॉमिक हायरार्की, हे जे 2 पॉईंट आहेत आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आत्ता आपण इथं थांबूया. थँक्यू.